बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं। मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा किनारी रस्ता टप्प्याटप्प्याने सुरू करून आज सागरी सेतूला जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम झालं आहे। त्यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास आता केवळ 10 ते 12 मिनिटात पूर्ण होणार आहे। हा प्रवास सुखकर आणि जलद होणार असून यातून इंधनाची आणि वेळेचीही बचत होईल आणि प्रदूषण कमी व्हायला मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सीलिंगला हे जोडतोय, यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे सीलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊण तास 1 तासाचं अंतर फक्त 10 मिनिटांमध्ये हा प्रवास लोक करतील। याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोहोचतील, कार्यालयात लवकर पोहोचतील, त्यांची एफिशियन्सी वाढेल, कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील। त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे जातोय। याचप्रमाणे वर्सोवा ते विरार असा प्रकल्पही प्रगतीपथावर आहे। यामुळे मरीन ड्राइव्ह ते वर्सोवा हे अंतर केवळ 40 मिनिटात पूर्ण होणार असून पुढे पालघरपर्यंत हा प्रकल्प नेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। प्रस्तावित वाढवण बंदराला देखील या प्रकल्पाचा फायदा होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं किनारी रस्ता प्रकल्प मार्गी लागला, कोळी बांधवांचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। मुंबई किनारा रस्ता प्रकल्प दक्षिण अंतर्गत चौपाटी ते वरळी ही मार्गिका आणि वांद्रे वरळी सेतू यांना दक्षिणेकडे जोडणारी ही मार्गिका आहे। त्यामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास थेट आणि अधिक जलद व्हायला मदत होणार आहे। महामुंबईच्या विकासासाठी जागतिक आर्थिक मंच आणि MMRDA यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचं स्वप्न दृष्टीपथात आलं आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत नीती आयोगाच्या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठीची क्षमता MMR क्षेत्रात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी